नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, काही लोकांची मेमरी शॉर्ट असते किंवा सिलेक्टिव्ह गोष्टी लक्षात ठेवायच्या, आपल्या फायद्याच्या असतील तेवढ्याच बोलायच्या किंवा आपलं ज्यातून नुकसान होईल अशा गोष्टी बोलायच्या नाही किंवा अशा गोष्टींचा उहापोह करायचा नाही. आता राज्यामध्ये 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि हे सरकार कसं आलं, काय आलं याची पण एक फार मोठी स्टोरी आहे. आता ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीने सरकार बनवलं, आता या सरकारला सारखं गद्दार 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 खोके 50 खोके अशा पद्धतीने जे हिणवलं जातं आणि त्यामध्ये ह्या लोकांना गद्दारीचा एक शिक्का मारला जातो. काही लोक अगदी सोयीस्कररित्या विसरतात की 2019 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला होता. उद्धव ठाकरेंनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांची फसवणूक करून एक प्रकारे फार मोठी गद्दारी केली होती. महायुतीला किंवा युतीला लोकांनी बहुमत दिलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधात बसण्यासाठी लोकांनी मतदान केलं होतं. पण आज आपला तो विषय नाही आहे. पण ही महाविकास आघाडी बनली, सरकार स्थापन झालं, शेवटी मतांचा आकडा असतो, बहुमत असतं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि गृहमंत्री बाकी शरद पवारांचे अतिशय विश्वासू अनिल देशमुख हे गृहमंत्री झाले आणि राज्याचा कारभार जणू सुप्रियाताईंना असा वाटला की आता राज्य एकदम आलबेले, राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची सुव्यवस्था खराब होत नाही. आणि नेहमी सुप्रियाताई आपल्या ओशाळ भाषणांमध्ये आपल्या पत्रकारांना, पाळीव पत्रकारांना बरोबर घेऊन ज्या काही बाईट सुप्रियाताई देत असतात. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा गुन्हेगारी वाढते, गुन्ह्यांची संख्या वाढते, अशा पद्धतीची नेहमी सुप्रियाताई टीका करत असतात. सुप्रियाताई काय म्हणतात बघा. त्यामुळे अनेक लोकांना आवडतही नाही माझं हे स्टेटमेंट, पण मी एक नागरिक आहे, एक आई आहे. त्याच्यामुळे मी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगेन की क्राईम या राज्यामध्ये वाढलेला आहे का, तो आहे. आणि मी अनेक वेळा राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंतीही केलेली आहे की क्राईम वाढत चालला या राज्यामध्ये आणि त्याची अकाउंटेबिलिटी आपण घ्यावी. जेव्हा सातत्याने सत्तेत असलेले आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात, अशा वेळी काय आदर्श हा सरकार देत आहे? हे अबकी बार गोळीबार सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं महाराष्ट्राचं सरकार. आणि तेव्हाही मी माननीय अमित शहांनाही विनंती केली होती पार्लमेंटमध्ये की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतोय, हा प्रश्न कसा सोडवायचा, कारण ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस आणि कोयता गँग. आणि मी नेहमी म्हणते की डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. जेव्हा जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री होतात त्यांचाच डेटा सांगतो की क्राईम वाढतो. हा डेटा माझा. आता सुप्रियाताई हे जे बोलतात, सुप्रियाताईंच्या दृष्टीने गृहमंत्र्यांना टार्गेट करायचं असतं, गृहमंत्र्यावर बोलायचं असतं. खरं तर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस सुप्रियाताईंना पालघरच्या साधूंची हत्या दिसली नाही, कंगना रावतचं घर तोडलं,
महिलांवर मोठा अत्याचार झाला हे दिसलं नाही, किंवा ठाण्यामध्ये अनंत कर्मुशेंना घरातून उचलून जितेंद्र आव्हाडांच्या गुंडांनी घरामध्ये नेऊन जी मारहाण केली, अमानुष मारहाण केली, हे पण सुप्रियाताईंना कधी दिसलं नाही. केतकी चितळेसारख्या एका छोट्या अभिनेत्रीला अतिशय किरकोळ कारणावरून एक छोटीशी कविता फेसबुकवर पोस्ट केली म्हणून 1 महिन्याची सजा झाली. रस्त्यामध्ये अक्षरशः तिच्यावर घाण टाकण्यात आली. एक मिलिटरीचा कोणी रिटायर फौजी असेल, कुठली तरी पोस्ट केली म्हणून त्याचा अक्षरशः डोळे फोडण्यात आले. आणि उद्योगपतींना घाबरवण्यासाठी तुम्ही उद्योगपतींच्या घराच्या खाली जिलेटिनच्या कांड्या भरलेली गाडी ठेवण्यात आली, प्लॅन करण्यात आली. आणि एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माजी पोलीस अधिकारी त्याला परत सेवेत आणून अख्खं मुंबई पोलीस त्याच्या हातात दिलं. आणि मुंबईच्या कमिशनरच्या कार्यालयामध्ये ज्या जप्त गाड्या आहे त्या गाड्यांचा वापर गुन्हेगारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत होता. ही गोष्ट सुप्रियाताईंना कधी दिसली नाही. मनसुख हिरेंची हत्या झाली आणि त्याला खाडीमध्ये फेकण्यात आलं, त्याचा तपास आजही लागत नाही. ही गोष्ट सुप्रियाताईंना कधी सांगावशी वाटले नाही. फक्त सुप्रियाताईंच्या लक्षात एवढंच असतं की देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री किंवा राज्यातलं पोलीस देवेंद्र फडणवीसांच्या हातात आल्यावर आपले कारनामे, मग आपण कुठल्या तरी संघटनेंना उत्तेजित करायचं, आपण कुठंतरी एखाद्या समाजाला आंदोलन करायला लावायचं. मग 2014 ते 2019च्या काळामध्ये जवळजवळ 55-56 ठोक मोर्चे मूक मोर्चे निघाले. याच्या अगोदर 10 वर्ष आघाडीचं सरकार होतं किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. कधी मराठा समाजाने आंदोलनासाठी पवित्रा घेतला का? हे सगळे प्लॅन्टेड मोर्चे सुप्रियाताई आणि सुप्रियाताईंचे पिताश्री यांना नेहमी देवेंद्र फडणवीसांचं सरकार असो किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो, या सगळ्या लोकांना देवेंद्र फडणवीस चालत नाही म्हणा, किंवा देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत यांचे जे काही कारनामे ते कधीच बंद झालेले नाही. आता आपण 2019मध्ये जे यांनी अनैसर्गिक सरकार बनवलं, मग उबाटाचं किंवा शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांचं कधीच एकमेकांबरोबर कधी एक जवळसुद्धा कधी उभं राहिले नाही. अशा लोकांबरोबर जाऊन उद्धव ठाकरेंनी फक्त सत्तेसाठी जे काही सरकार बनवलं तेच सरकार अक्षरशः लोकांच्या मुळावर उठलं. या लोकांनी 2.5 वर्षामध्ये कुठलंच चांगलं काम केलं नाही, फक्त लोकांची फसवणूक केली. सगळे जे काही उद्योग असतील, मंजूर कामं असतील, 2.5 वर्षामध्ये एकही काम महाराष्ट्रामध्ये धड चालू झालं नाही. मग मेट्रोचा प्रकल्प असेल, अन्य उद्योग असतील, शेतीचे मोठमोठे प्रकल्प असतील किंवा दळणवळणाचे जे काही महामार्ग असतील त्याला सुद्धा या लोकांनी अक्षरशः स्थगिती देऊन टाकली. स्थगिती सरकार जरी म्हटलं तरी चालेल अशी परिस्थिती आहे. तेव्हा सुप्रियाताईंना अशा प्रकारे जे काही देवेंद्र फडणवीसावर टीका करायची असते, नेहमी देवेंद्र फडणवीसांच्याच बाबतीत बोलायचं. कधी कधी त्या तोंडावर आपटत असतात, पण देवेंद्र फडणवीसांवर बोलून त्यांची TRP वाढत असते म्हणून त्या फडणवीसांच्या बाबतीत बोलत असतात. आणि
आता पायाखालची वाळू सरकली, मग काहीतरी वेगळं बोलायचं, पुण्याचं बोलायचं, पुण्याला कोयता गँगीचं बोलायचं. हे गुन्हेगार कुठेही कुणी कोणत्याही सरकार आलं तरी ते गुन्हेगार असतातच. त्याचं प्रमाण, त्याची दहकता हे कमी करण्याचं काम शासनाचं असतं. पण हे राज्यात गृहमंत्री म्हणून वाढले, ते राज्यात गृहमंत्री नाही आहे म्हणून ते कमी झाले, अशा प्रकारचे विधानं करून फक्त एकमेकांना बदनाम करण्याचं काम हे लोक करत असतात. बाकी जेव्हा अनिल देशमुख गृहमंत्री होते आणि सर्रास अनेक लोकांवर अत्याचार झाले, महिलांवर झाले, वृद्धांवर झाले, साधू संतांवर झाले, तेव्हा बाकी सुप्रियाताई गाढ झोपलेल्या असतात, तेव्हा त्यांना कुठेही काहीही वाईट दिसत नाही. हेच आपल्याला यातून सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.